जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे काल धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळांतर्गत सभासद झालेल्या चालकांना ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मात्र सोलापुरात सुमारे 17,000पेक्षा जास्त चालकांची संख्या असतानाही या उपक्रमाला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। दरम्यान या कल्याणकारी मंडळाच्या धोरणाविरोधात वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। सभासद नोंदणीसाठी आकारण्यात येणारी 800 रुपयांची फी अवास्तव असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर निदर्शने केली। महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी सभासद शुल्क बांधकाम कामगारांप्रमाणे नाममात्र 1 रुपया ठेवण्यात यावे अशी मागणी केली। या मागणी संदर्भात महासंघाच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। याप्रसंगी नेरपगार यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत शासन दरबारी त्या पोहोचवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। या आंदोलनात महासंघाचे महासचिव प्रदीप शिंगे, जिल्हाध्यक्ष इरफान कल्याणी, इम्रान शेख, तुफान शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला। माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी नेरपगार साहेब यांना भेटलो आणि त्यांना निवेदन दिले की निवेदनाचा विषय हे होता की जे कल्याणकारी मंडळ त्याला आम्ही 2024 पासून या कल्याणकारी मंडळाची फी मात्र 1 रुपया करावी। 800 रुपये हे चालकांना सोसणार नाही आणि 800 रुपये खूप जास्त फी होते। याच्या विरोधात आम्ही एक मुक मोर्चा आज घेऊन आलो होतो आणि साहेबांना भेटल्यानंतर साहेबांना आमची एकच विनंती होती की आपण या कल्याणकारी मंडळाच्या मार्फत फक्त सर्व रिक्षा चालकांना वार्षिक एक गणवेश, किमान एक गणवेश तरी तुम्ही कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून देण्यात यावी। जर तुम्ही एवढा गणवेशही देऊ शकत नाही तर मग कल्याणकारी मंडळाचा फायदा काय, असं प्रश्न आम्ही साहेबांना विचारले आणि याची नोंदही साहेबांनी घेऊन घेतलेली आहे। पुढे ते परिवहन कार्यालयापर्यंत पाठवणार आहे। तर आमचा मुद्दा एकच आहे की आपण जर 800 रुपये भरत असेल तर आपल्याला किमान एक सवलत कोणती तर शासनातर्फे कल्याणकारी मंडळातर्फे मिळायला पाहिजे, ते वार्षिक मिळायला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून गणवेश, साधा गणवेश जरी द्यायचा असेल तरी पण गव्हर्नमेंट देऊ शकत नाही। का म्हणजे आपला पैसा फक्त 200 कोटी रुपये जमा होणार आहे। काय म्हणाले साहेब, प्रतिसाद काय होता साहेबांचा? साहेबांनी सांगितले पुढे आम्ही याची दखल घेऊन पुढे मंत्री साहेबांना पाठवू आणि याचं हे करू म्हणून, आणि चांगला प्रतिसाद मिळाला। आमची मागणी जी होती एक ठोस प्रकारे मागणी आहे, चालकांच्या भविष्यासाठी, चालकांच्या उन्नतीसाठी, चालकांचा फायदा होण्यासाठी आम्ही हे रस्त्यावर उतरलेले। फक्त कल्याणकारीचं गाजर बघून आपण जर हे सभासद होत असेल तर आपल्याला येणाऱ्या भविष्यात याचं नुकसान होणार आहे। आपले 800 रुपये कष्टाचे 800 रुपये ते 800 रुपये वाया जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न 2 वर्षापासून करत आहे आणि महासंघाला यश मिळालेलं आहे। किमान 17,000 रिक्षा चालक सोलापुरात असताना देखील फक्त 199 सभासद झालेले आहे। हे महासंघाची उपलब्धी आहे। महासंघाने केलेले आव्हानाला प्रतिसाद म्हणून चालकांनी आम्हाला साथ दिलेली आहे। ह्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही साहेबांना पण सांगितले की यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत लोक चालक सभासद होणार नाही आणि ते बदलसाठी साहेब ही हे सर, शासनाची योजना एकीकडे आहे आणि तुमच्या मागण्या या एकीकडे आहेत। म्हणजे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याचा एक मसुदा तयार करून किंवा तुमचा तो कार्यक्रम एक तयार करून तुम्ही शासनाला सादर केलेलं का टोटल? म्हणजे तुमच्या मागण्या काय आहेत एकंदरीत? नाही म्हणजे मागण्या समजल्या तुमच्या? आम्हाला मसुदा जे आहे आमचा मसुदा तुम्ही शासन दरबारी
ते पाठवलेले का तुमचं? पाठवलेली आहे. हां. आम्ही 2024 सालीचे शासनाला पत्राद्वारे लेखीमध्ये दिलेले होते की कल्याणकारी मंडळाची फी जास्त होते, नाम मात्र 1 रुपया करा. कल्याणकारी मंडळामध्ये जेवढे सभासद होते त्यांना किमान कोणती तरी एक सुविधा तरी आपण प्रत्येक सभासदाला द्या. त्याचं उत्तर आलं का तुम्हाला? अजून त्याचं उत्तर आलेला नाहीये. नाही. वरती पाठवले म्हणून फक्त लेखी दिलेले आहे, पण त्याचं उत्तर आलेलं नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव असं महासंघ आहे जो या कल्याणकारी महामंडळाला विरोध करत आलेला आहे आणि विरोध करतच राहणार आहे. कारणही तसेच आहे, कारण का या महामंडळाचं जे काही कल्याण करण्याचा विचार केलेला आहे रिक्षाचालक बांधवांचा, टॅक्सी चालक बांधवांचा, यामध्ये कल्याण हे कुठल्याच प्रकारे दिसून येत नसल्यामुळे महासंघ या कल्याणकारी महामंडळाला पूर्ण विरोध करत राहणार आहे. जोपर्यंत सरकार आमच्या योग्यरित्या मागण्या आणि ज्याप्रमाणे बांधकाम कामगार कल्याण मंडळ आहे त्याच प्रकारे योजना रिक्षा कल्याणकारी महामंडळाला सुद्धा लागू करण्यात याव्यात एवढीच मी विनंती करतो या माध्यमातून. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.